अहो पत्ताच नाही तर सांगणार कुठला? पत्ता नाही मग उतरणार कुठे? राहीन कुठल्या तरी धर्मशाळेत. धर्मशाळेत? अहो कुठल्या भ्रमात? हल्ली सगळ्या धर्मशाळा श्रीमंत लोकांनी अडवल्यात, गरिबांना जागा नाही. हा पण तुम्ही काळजी करू नका, तुम्ही माझ्या फ्लॅट मध्ये चला, फर्स्ट क्लास सोय करतो. काही बोलू नका, दिसतो असा फाटका पण माझा फ्लॅट म्हणजे काय आहे. तुम्ही चला, काळजी करू नका. या कसं काय? इथं कुठं राहायचं? टाकी खाली. टाकी खाली दिवसभर मोकळी हवा, उन्हाचा त्रास नाही आणि मुख्य म्हणजे आड्याचा त्रास नाही. अहो पण कोणी विचारत नाही फुकट राहिल्याबद्दल? मी 5 वर्ष राहतोय. ही मुंबई आहे, मेल्याशिवाय माणसाची चौकशी होत नाही. प्रत्येकाला वाटतं हा दुसऱ्याचा पाहुणा आहे आणि मी, तुम्ही माझे पाहुणे. या तुझा खडावा हे कारणी देह माझा पडावा. वा वा. सुरेश शेठ, सुरेश शेठ कुठा? दादू तुला किती वेळा सांगितलं मी स्वतःहून उठल्याशिवाय उठवायचं नाही मला म्हणून. मला पुन्हा वर आली आहे. टूथब्रश आणि पेस्ट कुठं आहे? सपात आणि मॉर्निंग होऊन कोण आणणार? नालायक बॅक्कल. 8-8 नोकर असून एकाला अक्कल नाही. बर पण मला आंघोळ करून घ्या. गीझर सुरू करा, शॉवर लावा. शावर? हा, शावर सुरू व्हायला अजून महिनाभर अवकाश आहे. काय? हो, एकदा का आकाशात ढग जमले की 4 महिने रोज शावर बाद. गिजर, शावर, सपाटा, 8-8 नोकर असायला तू काय एखाद्या कुबेराचा बेटा आहे? हा कुठं? कुठं? ऊपर गगन विशाल, नीचे ठहरी है चाल, बीच में है गच्ची, वाह मेरे मालिक तूने किया कमाल. काय स्वप्न बिप्न पडत होतं की काय? हो, आत्ताच त्या स्वप्नातून जागा झालं. मलाही पूर्वी अशी स्वप्न पडायची, मग चष्म्याचा नंबर बदलला, स्वप्न पडणं बंद झालं. घ्या आठवा. हे काय? टूथब्रश इम्पोर्टेड आहे, सगळे हिप्पी लोक हेच वापरतात. या काय? पाणी पाणी आहे का? टाकी भरली आहे. हे घ्या, काल भरून ठेवलं तर लागेल म्हणून घ्या. आणि वॉश बेसिन? हे सगळं बेसिनच आहे. कुठेही जा, त्या बॉबीच्या खाली जा. झालं? हे घ्या. काय? हा नंबर आहे. कसला? आंघोळीचा. ही मुंबई आहे, इथे जन्माला आल्याबरोबर नंबर मिळतो. हॉस्पिटलमध्ये नर्सच गळ्यात बांधते तो शाळेपासून मरेपर्यंत सुटत नाही. अगदी ओपन टू क्लोज. मेल्यावर सुद्धा नंबर असतो म्युन्सिपाल्टीच्या पासावर. याची कल्पना नव्हती मला. मेल्याशिवाय कशी येणार? बरं निघतो मी. मी निघतो. कुठं? दवाखान्यात. पेशंट वाट बघत असतील माझे. पावसाळा तोंडावर आलाय ना. आणि हे बघ, हो हे माझं कार्ड घे आणि आंघोळ करून या पत्त्यावर या. नाही आंघोळ लवकर आठवा, नाही तर नळ जाईल. म्हणजे इथे नळ 24 तास नाही? नाही, नळ 24 तास, पाणी फक्त 2 तास. बरं येतो मी. सगळं आठवत. गुड मॉर्निंग डॉक्टर साहेब. गुड मॉर्निंग. या बसा. कसा काय दवाखाना चाललाय? पण आता गर्दी वाढेल पेशंटची. पावसाळ्यात काय चहा घेणार का? चहा? हो, प्रथम आला तुम्ही आमच्या दवाखान्यात. बसा, मी स्वतः सांगून येतो. बसा तुम्ही. इथे बसा. लक्ष ठेवा, मी सांगून येतो. छत्री दुरुस्त झाली का माझी? तुम्ही दुकानदार कुठे गेले? हे आणायला गेले.
चहा आणायला गेले. ठीक आहे तुमची छत्री. तुम्हाला कसं कळलं की माझीच छत्री आहे म्हणून? दुरुस्त झालेली एकच लेडीज छत्री इथे होती. या. तुम्ही चहा आणला? काय करणार, त्या पोराला यायला वेळ नव्हता, मला थांबायला वेळ नव्हता. हा सुधाताई, तुमची छत्री नीट दुरुस्त करून ठेवली. हा कुठे गेली? इथेच तर होती ती. ठीक आहे माझ्याकडे. हा मी दिली. बरं, हा माझा मित्र सुरेश विचारे, मुंबईला नोकरीसाठी आलाय, माझ्याच फ्लॅट मध्ये राहतो. या सुधाताई आपल्या शेजारच्या चाळीत राहतात. बरं, किती पैसे द्यायचे? एवढ्याशा कामाचे पैसे ते शेजाऱ्याकडून, पुढे मोठं काम आणाल ना तर खूप पैसे घे ना. बरं, थँक्स. बरं. अच्छा, मी चलते. बरं. ऑफिसला उशीर होतो. इसने निकम्मा कर दिया गालिब को, वरना हम भी आदमी से कुछ काम के. अरे हो, काय? नोकरीला जायचं ना आपल्याला. या कंपनीत एक जागा खाली आहे. अरे या कंपनीचे मालक माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत. पण आपण त्याच्या अगोदर जरा दाढी करून घेतली, पण वाढली. पण माझ्याकडे पैसे नाही. अरे माझ्याकडे तरी कुठं आहे, आत्ताचा दवाखाना उघडला, ते कर्मत करो, आपलं खातं आहे सगळीकडे. या 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 साहेब या. नमस्कार, नमस्कार, नमस्कार. काय हुकुम आहे? काय नाही, 2 दाढी 1 केस. बसा ना साहेब, बसा. बस बा बस. काय ओळखलं की नाही? ओळख? हा? नाही, कमाल आहे. अहो, तुमचे वडील आणि माझे वडील फार जुनेच नाही. काय म्हणता? हा, माझ्या वडिलांनी आयुष्यभर तुमच्या वडिलांकडनं केस कापून घेतले. मी येत होतो त्यांच्या बरोबर. तुम्ही? नाही, पण त्यावेळी तुम्ही लहान होता. हा. हा? अहो, तुम्ही केस कापण्याचा पहिला धडा या टाळक्यावर गिरवला. असेल असेल आहे असेल. मग. वा. बरं आहे मालक, आम्ही जरा टेलिफोन करून येतो. हो. तोपर्यंत तुम्ही याचे केस कापून हो. ठेवा, फर्स्ट क्लास कापून ठेवा, अगदी छान दिसला पाहिजे. चल आपण टेलिफोन करून येऊ. या. तुझ्याकडे तो नंबर असेल ना? अरे तो याचा नाही तर तो माझ्या डायरीत असेल. तू चल तर खरं. गुड मॉर्निंग सर. फार दिवसांनी भेट होते नाही आपली. वाट नाही, आपल्याकडे एक जागा खाली असं कळलं तेव्हा माझ्या मित्राला घेऊन आलो. त्यांना पाठवून द्या. तुम्ही का आला? नाही, आपल्या ओळखीचा त्याला फायदा व्हावा म्हणून. आय डोंट नो यू. आय डोंट नो यू सर. नो. कमाल आहे. अहो, तुमचे वडील आणि माझे वडील एकाच वेळी रेव्हन्यू खात्यात नोकरीला होते. त्यावेळी नेहमी तुमच्या वडिलांबरोबर आमच्या घरी यायचे, हाफ पॅन्ट मध्ये. माझे वडील कुठेच नोकरीला नव्हते. त्यांचा धंदा होता इम्पोर्टचा. हा, मग ते तुमचे चुलते असले पाहिजे. काका काका, अंकल अंकल. नॉनसेन्स. नॉनसेन्स. बर, नाव काय आपलं? यू शट अप. यू शटअप. नाही, हे इंग्रजी माणसाचं नाव वाटतं. यू गेट आउट. पण नाव विचारलं म्हणून एवढं रागवायला काय झालं? नाही, तुमचे वडील आणि माझे वडील यांनी एकत्र काम केलं नसलं तरी तुम्ही आणि माझे मित्र यांनी एकत्र काम करायला काय हरकत नाही का? या वेड्या माणसाला बाहेर करा. जातो वेडा कोण? तुम्ही नाही, पण मला